नमस्कार. आपण म्हणाल की मी नमस्कार कशासाठी केला, पण हा नमस्कार काय वेगळ्या कारणासाठी आहे. कारण काय ना, आपण नमस्कार वगैरे जरी केला ना, तरी त्याच्या पुढे काय बोलायचं किंवा आपल्या मनामध्ये काय स्पंदनं, रोह अवरोह उमटतात, हे जरा कठीण असतं ना सांगणं सगळ्यांसमोर. पण असं वाटतं काही वेळा की नाही, आपण आता बोलतं व्हायला पाहिजे, पण बोलतं होण्यासाठी व्यक्ती पण तशाच ताकदीचा असायला हवा की जेणेकरून त्याच्याशी संवाद साधल्यानंतर आपल्या काही ज्ञानात भर पडेल किंवा आपल्या मनाचा ताण हलका होईल किंवा आपल्याला असं लक्षात येईल की नाही बाबा, की आपण जसा विचार करतो तसा विचार करून पुढे काहीतरी केलं पाहिजे, अशी मनामध्ये तळमळ एखाद्या व्यक्तीमध्ये असू शकते. आणि अशी व्यक्ती भेटली की नक्कीच बोलावं असं वाटतं आणि मग करावा असं वाटतो. नमस्कार, मी आपल्याशी दिलखुलासपणे आज मनसंवाद करणार आहे. पण हा मनसंवाद मी एकटा करणार नाही. आज माझ्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशजी कदम. मनापासून स्वागत. खरं तर तुमच्याशी बोलताना असं नेहमी असं वाटत असतं की आपण नाविन्याच्या शोधात असता आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही असं सरळ मार्गे काम करण्यापेक्षा आपण भविष्याचा वेध घेऊन वर्तमानाच्या जबाबदारीची जाणीव अंगात बाळगून आपण त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. जेव्हा प्रदूषण नियंत्रण मंडळासारखं जेव्हा अध्यक्षपद आपल्याकडे आलं, ते एकूण बदलतं पर्यावरण, बदलतं हवामान किंवा प्रदूषणाचे प्रश्न याच्याकडे आपण कशा पद्धतीने पाहत होतो? संजयजी, लहानापासूनच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. म्हणजे एक साधं उदाहरण देतो की शाळा कॉलेजमध्ये असतानाच व्यवसाय करायला सुरुवात केली. क्या बात आहे. म्हणजे ज्या घरातून आम्ही येतो तर कधी नोकरी करायची गरज भासली नव्हती. सगळं काही देवाच्या कृपेने होतं. तर नाही, स्वतःला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून त्या दिशेने. पण तोच धोरण घेऊन अजूनपर्यंत त्याच धोरणावर मी काम करतोय. आणि जसं आपण म्हणाल की प्रदूषण नियंत्रण मंडळ MPCB मध्ये जेव्हा चार्ज घेतला, मी पहिल्याच दिवशी जे आमचे सदस्य असतात त्यांना सांगितलेलं की मला तुमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामामध्ये मला गुंतवून ठेवू नका. खरंय. मला ह्या जागेवर आल्यानंतर काही वेगळं करायचंय. वेगळं ह्या अनुषंगाने की बदलतं हवामान हे आपल्या डोळ्यासमोर आहे. मग त्याच्या चॅलेंजेस मी एकटा तर पुरू शकत नाही. बरोबर. पण त्याच्यासाठी जरी माझे विचार काही वेगळे असतील, जर मला काही वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी करायच्या असतील, तर त्याच्यामध्ये मला मदत करा. म्हणून आज MPCBचा चेअरमॅन म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत. आज मला साधारणतः 1.5 वर्ष झाला. अशा अनेक गोष्टी जे नवीन करायचा प्रयत्न केलेला आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी सुद्धा झालेलो. म्हणजे आपल्याला माहिती असेल, जेव्हा मी सुरुवातीला आलो तर माझी टर्म असते 3 वर्षाची. हो. ते असतात 1000 दिवस, 1000 डेज. मी माझाच 1000 डेचा अजेंडा घेऊन आलो. बरोबर. की मला 1000 डेज मध्ये ह्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. खरंय. आणि ह्या गोष्टी ह्या डिपार्टमेंटने करायच्या, ह्या डिपार्टमेंट करायच्या आणि त्याचं तुम्ही मला प्रेझेंटेशन द्या. बरोबर. तुम्ही मंडळामध्ये अजूनपर्यंत काय केलंय, कसं करताय ते तर चालूच राहणार आहे. मी असो नसो, कोणी असो नसो, त्या गोष्टी सुरूच राहणार आहे. पण माझ्या कारकिर्दीमध्ये या अशा काही गोष्टी घडवायच्या आहेत आणि ज्या घडल्या आहेत आणि अजूनही घडवायच्या आहेत मला, की त्याच्यामध्ये कुठेतरी सिद्धेश कदम नावाचे चेअरमॅन ज्यांचा कारकिर्दी होती, ज्यांचा काळ होता, त्या काळामध्ये एक परिवर्तन झालंय तशा मंडळामध्ये. असं मला प्रामाणिकपणे आम्हाला तेव्हा एकदम असं वाटलं की अरे बापरे, म्हणजे तुम्ही असं म्हणलात की बाबा माती प्रदूषणाचा गंभीर प्रश्न आहे. आम्ही तो ऐकत होतो म्हणजे निर्विवाद, पण आम्ही असं आमची मानसिकता की नाही तो थोडीच आमचा प्रश्न आहे, तो बाबा वेगळा आहे. हा विषय मी 1.5 वर्ष अगोदर म्हणजे माझ्या पहिल्याच आपल्या सगळ्या रिव्ह्यू मीटिंग मध्ये, आढावा बैठकीमध्ये मांडलेला. आणि आज आपण पाहताय, आज मराठवाड्याचा शेतकरी हा एक सॉइल पोल्युशन, माती प्रदूषणचा हा एक भागच आहे. म्हणजे आज त्यांची माती वाहून गेली. खरंय. का वाहून गेली? तर मी आपल्या शेतकरी बांधवांना दोष देत नाही, पण जे आपल्या वातावरणामध्ये जे बदल घडलेले आहेत ते आपण वेळेत त्याचं चेक नाही ठेवलं. त्याच्यामध्ये आपण जे बियाणं कुठलं वापरलंय, त्याच्यामध्ये खत कुठलं वापरलंय, माती किती उपजाऊ राहिले, हे कधी कोणी तपासून बघितलं नाहीये. कुठेतरी प्रशासन मधून आम्ही कमी पडलो असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे आपण जर त्यांना वेळेत सांगितलं असतं की बांधवांनो, ह्या पद्धती आपण लवकर पीक येण्यासाठी करतोय, बरोबर, पण ह्या पद्धती ह्याच्यामध्ये आपली माती उपजाऊ म्हणजे बरोबर ही झालेली आहे. मग त्याच्यासाठी प्रशासन म्हणून आम्ही स्वतःला दोष देतो. म्हणून हा एक सॉइल पोल्युशन
ह्याच्यावर माझं काम अजूनही सुरू आहे. हो आणि नक्कीच माझ्या कारकिर्दीमध्ये मी ते करून दाखवणार की सॉइल पोल्युशन म्हणजे कोणालाही त्रास देण्यासाठी नाही. म्हणजे कोणी म्हटलं की नवीन धोरण आले बाबा, अजून याचे नवीन नियम आले, तर नाही. आपण फक्त लोकांना, आपल्या जनतेला, आपल्या शेतकरी बांधवांना की कशा पद्धतीने आपण पुढच्या पिढीला हा त्रास सहन नाही करावा लागेल याच्यासाठी ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या गोष्टी करायच्या. संजयजी, म्हणजे एक तर गंमत अशी वाटते की जेव्हा कधी मी कुठलाही विषय मांडू तर वॉटर ऍक्ट मध्ये हे म्हटलेलं आहे, एअर ऍक्ट मध्ये ते म्हटलंय, तुमच्या एन्व्हायरमेंट ऍक्ट मध्ये म्हटलंय. तर त्यांना हे कळत नाही की मी एक शेवटी सायन्स ग्रॅज्युएट आहे, मला सुद्धा कळतं. आणि मी मागच्या 1.5 वर्षामध्ये मी वॉटर ऍक्ट वाचलेलं आहे, तुमचं एअर ऍक्ट वाचलेलं आहे. आता मी त्यांना चॅलेंज करतो, हो बरोबर, की हे ऍक्ट मध्ये असं नाहीये, असं म्हटलेलं आहे. बरोबर. मी तेवढा अभ्यास केलाय, मी त्याला चॅलेंज करतो. आणि जेव्हा हे सुद्धा मी वाचलं की वॉटर ऍक्ट मध्ये ही सुद्धा प्रोव्हिजन आहे की एमपीसीबी म्हणून असं कुठेही लिहिलं नाहीये की आम्ही फक्त रेग्युलेटर आहोत. गरज भासली आणि ती दिसते आपल्याला, गरज भासलेली ऑलरेडी, तर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून काम करू शकतो आणि ती आमची जबाबदारी आहे. हे जेव्हा मी त्यांना दाखवलं, बघा हे ऍक्ट मध्ये लिहिलेलं आहे सेक्शन 30च्या अंडर की आपल्याला हे तुम्हाला करावं लागेल, तर कोणी केलं नाही तर मग कुठेतरी सगळी यंत्रणा परत हलायला सुरुवात केली. पण फक्त ऑफिसमध्ये बसून फायली साईन करणं, बरोबर, याच्यासाठी मला प्रशासनाने नेमलेलं नाहीये, याच्यासाठी मला शिंदे साहेबांनी ही जबाबदारी दिलेली नाहीये. मला ही जबाबदारी याच्यासाठी आहे की मी खरंच याच्यामध्ये काहीतरी बदल घडवू शकतो आणि तो ऑफिसमध्ये बसून होणार नाही. म्हणून मी सगळ्यांना नेहमी पुश करत असतो की आपण आपला जो माइंडसेट आहे त्या माइंडसेट मधून कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे की फक्त मी रेग्युलेटर आहे आणि काम माझं नाहीये, काम कोणा दुसऱ्याच आहे, मी फक्त सांगायचंय की तुम्ही असं करायचंय, तर नाही. आणि तो बदल आता घडतोय आणि घडला सुद्धा आहे. नाही, आणि आमच्या लक्षात कसं यायला लागलं की मागच्या वर्षी जेव्हा हवा प्रदूषणाचा प्रश्न मुंबईसारख्या शहरात निर्माण झाला होता, तर तुम्ही जाणीवपूर्वक असं विचार केलात की नाही, आता प्रश्न निर्माण झाला म्हणजे आमची एक पद्धत की आम्ही महानगरपालिकेला एक पत्र लिहिणार आणि त्याच्यावर तुम्ही काय कार्यवाही करा, अमुक करा, असं करा. तुम्ही असं म्हटलं तर आता फील्डवर जाऊन हे करण्याची गरज, काय केलं पाहिजे म्हणून जी RMC पॉलिसी होती त्याच्या विशेषतः त्याच्यावर आपण काम केलं. आणि तुमच्या असं लक्षात आलं की RMC पॉलिसी फक्त मुंबईपुरती मर्यादित न राहता ती राज्याकरता केली पाहिजे. हा मोठा बदल होता, म्हणजे एक विजन होतं. त्याबद्दल सांगा ना मला. नाही, बरोबर, जसं आपण म्हणालात की अशा अनेक गोष्टी आहेत. आता परत जसं मी आत्ताच मागे म्हणालो की पॉलिसी म्हटलं तर लोकांना वाटतं की नवीन नियम आले, पण कुठेतरी काळाची गरज आहे. जे जुने नियम आहेत, जुन्या जे पॉलिसी आहेत त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आज इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू आहे, डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही आणि ते झालं सुद्धा पाहिजे. पण ते करत असताना आपल्या पर्यावरणाचं हे जतन करणं तेवढीच जबाबदारी आपली आहे आणि तेवढीच जबाबदारी नागरिकांची आहे, तेवढीच जबाबदारी त्या व्यावसायिकाची सुद्धा आहे. म्हणून त्यावेळेला आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीने जे काम सुरू आहे, तर एक घटक होता तो जे RMC ट्रक्स RMC होते आणि त्याचे वारंवार आजही मला म्हणजे माझ्या कंप्लेंट बॉक्समध्ये मला आजही मेजॉरिटी कंप्लेंट्स ह्या RMC बद्दल येतात. बघा, मी कुठल्याही व्यावसायिकवर त्याच्यावर विरोध करत नाही. शेवटी जर RMC नसेल तर आपलं पुढचं डेव्हलपमेंट थांबेल. बरोबर. पण त्याच्यामध्ये ज्या नियम अटी होत्या त्या कुठेतरी अजून स्ट्रिंजंट करण्याची जबाबदारी गरज होती. पण हे काय आम्ही एक बाजू केली नाही. मी त्यांचे जे RMC जे मालक होते त्यांना बोलवलं, त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांना दाखवलं आणि त्यांना पटवून दिलं की ज्या आपण नियंत्रण करण्याच्या ज्या गोष्टी आपण आणतोय, अंमलात आणतोय, ह्या तुमच्यासाठी सुद्धा बेटर आहेत, आमच्यासाठी सुद्धा बेटर आहेत आणि जे आपली पुढची पिढी आहे त्यांच्यासाठी सुद्धा ते बेटर आहे. सगळ्यांनी दिलखुलासपणे तो एक्सेप्ट केला. म्हणजे हा एक जनतेचा प्रतिसाद फार महत्वाचा असतो. दरवेळेला आपण जर एक बाजू कुठला निर्णय घेतला, म्हणजे कुठलाही असो, म्हणजे फक्त माझ्या बाबतीत नाही तर कुठलाही, तर तो कधीच लॉंग टर्म आणि कधीच सक्सेसफुल होत नाही. हे माझं प्रामाणिक मत आहे. म्हणून मी नेहमी म्हणजे आपले जे अधिकारी वर्ग सुद्धा आहेत, मला जर कुठला निर्णय घ्यायचा असेल चेअरमन म्हणून मला सगळे अधिकार आहेत. बरोबर. पण मी ते कधीच करत नाही. मी सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांची त्यांचं काय मत आहे ते सगळ्यांची मत जाणून घेऊन नंतर एक जॉईंट डिस्कशन करून आपण ते डिसिजन घेतो. बघायला गेलो तर मला ती गरज नाहीये. बरोबर. मला माझे अधिकार माहिती आहेत, मी करू शकतो, पण मला ते करायचं नाही कारण ते लॉंग टर्म सस्टेन होणार नाही. म्हणजे जर मी एखाद्या अधिकाऱ्याला त्यांचा विरोध असेल किंवा त्यांचं मत माझ्याशी जुळत नसेल तरी सुद्धा आपण त्या मताने तर तो अधिकारी त्या मनाने काम करणार नाही. बरोबर. आणि जे कुठलं काम आपण मनाने करणार नाही
ते लॉंग टर्म राहणार नाही, लॉंग टर्म चालणार नाही. बरोबर. मन जुळणं फार गरजेचं आहे. म्हणून आम्ही मनसंवाद या कार्यक्रमाचं नाव ठेवलंय, त्यासाठीच आहे. आपलं पण timing. दुसरी गोष्ट तुमच्यामध्ये आम्हाला अनुभव आले की आम्ही नेहमी अशा बैठकांमधनं गेले 20-25 वर्ष ऐकतोय की बाबा प्रदूषणाचे प्रश्न शहरांमधले जे आहेत, घनकचऱ्याचा प्रश्न आहे, सांडपाण्याचा प्रश्न आहे, हे असं ऐकत होतो आणि तुम्हाला डेटा पण सगळ्या मिटिंग्समधनं मिळत होता. पण पहिल्यांदा असा कोणीतरी विचार केला की नाही प्रश्न तर असू देत, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन आपण व्हिजिट करूया आणि तिथे अडचणी काय त्या बघून घेऊया. नुसतं बघायचं नाही, त्याचा डेटा कलेक्ट करून काहीतरी धोरणात्मक ठरवूया. हे तुम्हाला का असं वाटलं? खरं तर डेटा तुमच्याकडे सगळा होता, पण तरी पण प्रत्येक ठिकाणी मग औरंगाबाद असेल, म्हणजे संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, आणि त्या ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत लोकांनी केलं. सर्वप्रथम आम्ही फील्डवर काम करणारी लोक, हो ते बरोबर आहे. ऑफिसमधून काम करणं आम्हाला शक्य होत नाही. म्हणजे जसं अगोदर पण म्हणलं की फाईली साईन करणं हे मला तर आवडतच नाही. मी तर इनफॅक्ट सांगितलेलं आहे की आता तुम्ही फाईल आणूच नका, आमचं एमपीसीबीचं सगळं पोर्टल ऑनलाईन आहे, तुम्ही ते पोर्टलवर त्याच्यावर मला फाईल पाठवा. म्हणजे मी जरी फील्डवर असेल तरी मला ते काम करताय. बरोबर. फक्त एखादी फाईल सेंड करण्याची मला ऑफिसला याची गरज नाही. तर हे करत असताना सगळ्यांची चर्चा केल्यानंतर कळालं की प्रत्येक गोष्टीमध्ये जर तर हवा प्रदूषण असो, व नंतर तुमचं एसटीपी असो किंवा मग घनकचरा असो, हा जो विषय आहे हा जोपर्यंत आपण जमिनीवर जात नाही, म्हणजे तिकडच्या महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद किंवा इतर काही असतील, जोपर्यंत त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा आपण जोपर्यंत करणार नाही, जोपर्यंत डिस्कस करणार नाही, तोपर्यंत सोल्युशन निघणार नाही. संजयजी, म्हणजे मी जे सत्य परिस्थिती आहे ती सांगू इच्छितो. परिस्थिती फार भयानक आहे. खरंय, म्हणजे फार भयानक आहे. म्हणजे आणि ती लाजिरवाणी सुद्धा आहे. म्हणजे पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत हा जेव्हा मी विचार करतो तेव्हा कुठेतरी म्हणजे वाटतं की आपण खरोखरच कमी पडलेलो आहोत. बरोबर. म्हणजे आज ह्या वयामध्ये सुद्धा आपण एक साध्या बेसिक गोष्टी सोडू शकत नाही. म्हणजे या जगामध्ये, या काळामध्ये साध्या बेसिक गोष्टी अजून आपण सोडू शकत नाही. तर आणि त्या परिस्थिती एवढ्या भयानक आहेत. आणि खरोखर तो प्लास्टिकचा भूत म्हणतो ना आपण, तो खरोखरच भूतच झालेला आहे. म्हणजे आपल्याला समोर दिसतोय पण आपण त्याच्यावर काही कोण करत नाही. आणि कुठेतरी ती खंत सुद्धा वाटते की अजूनही म्हणजे प्रशासन त्याच्यावर बरेच काम करतं, पण जनतेचा जो प्रतिसाद मिळाला पाहिजे तेवढा भेटत नाही. सगळी जी आपली जनता आहे, मायबाप जनता आहे, ही कुठेतरी त्यांच्या रोजमर्राच्या ह्याच्यामध्ये की मी सकाळची 6ची ट्रेन पकडू की मी सिंगल यूज प्लास्टिक बद्दल विचार करू, म्हणून तो एक माइंडसेट. म्हणजे मी प्रत्येक माझ्या संवादामध्ये सांगत होतो की जोपर्यंत बिहेवियरल चेंज येत नाही जनतेमध्ये, म्हणजे जोपर्यंत मी स्वतःहून काय बदल करत नाही माझ्या जीवनामध्ये, तोपर्यंत हा बदल आपल्याला घडताना दिसणार नाही. आज माझ्या मुंबईचं समुद्राचं पाणी हे असं का आहे हा जेव्हा मला प्रश्न पडतो, म्हणून ती इच्छाशक्ती ऑटोमॅटिकली जागृत होते की बाई मला हे बदल करायचे आणि ते मला ते अधिकार आहेत, मी तो बदल घडवू शकतो, बरोबर, का नाही करावं. म्हणून फक्त एसटीपी बाबतच नाही तर अनेक गोष्टी अशा मुंबईमध्ये सुद्धा राबवायच्या. जसं आता आपण विंटर सीझन येतोय, हिवाळी हे येतोय, ऋतू येतोय, तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठेतरी आपलं हवेचं जे आहे हे आपले खालवतं, म्हणजे आपलं पोल्युशन लेवल त्याचे वाढतात. तर अशा अनेक गोष्टी आहेत जे इतर देशांमध्ये सुद्धा ते आपल्यापेक्षा भरपूर पुढे आहेत. आपण जरी किती काय म्हणालो की आपण प्रगतिशील देश आहोत, किती वर्ष आपण तेच म्हणत नसणार, पण जे प्रगतिशील इतर जे देश आहेत, जे प्रगत देश आहेत, त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि ते अंमलबजावणीत आणलं पाहिजे. तर तशातलंच एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की अजूनपर्यंत तुम्ही आपलं मॉन्सून फोरकास्टिंग ऐकलं असेल, हीट वेव्ह फोरकास्टिंग ऐकलं असेल, पण एअर क्वालिटी फोरकास्टिंग हे जेव्हा ऐकलं, मी जेव्हा पाहिलं मला, आणि ते आज फ्रान्समध्ये असू द्या, तुमच्या जर्मनीमध्ये असू द्या, ऑस्ट्रेलियामध्ये असू द्या, या सगळ्या देशांमध्ये हे 90 सालापासून ते युज करतात. आज आपण 2025 मध्ये आहोत, अजून आपल्याकडे कोणी त्याच्यावर विचारही केला नाही. खरंय. आणि दर हिवाळीमध्ये आपण बोंबलतो की हवाचं प्रमाण खालवलेलं आहे, प्रदूषण एवढं वाढलेलं आहे. तर त्या फोरकास्टिंग मॉडेलमध्ये साधा आहे, सिंपल आहे की पुढच्या आठवड्यामध्ये हवेची जे गुणवत्ता आहे ढासळणार आहे काय, किती ढासळणार आहे, किती नाही, कुठे ढासळणार आहे, हे आपल्याला
जरी ते 50% जरी ते फोरकास्ट केलं तरी आपल्याला आजच त्याची उपाययोजना करता येईल. साधं उदाहरण देतो. आज मेट्रोचं एवढं जाळं पसरतंय मुंबई, ठाणा आजूबाजूच्या शहरामध्ये. काम सुरू आहे, नक्कीच डस्ट उडणार आहे. त्याचबरोबर कोस्टल रोडचं काम सुरू आहे, त्याचबरोबर कॉन्क्रिटायझेशनचं काम सुरू आहे, त्याचबरोबर रिडेव्हलपमेंटचं काम सुरू आहे. समजा उद्या एखाद्या महानगरपालिकेच्या वॉर्डामध्ये जर म्हणजे बीएमसीच्या किंवा टीएमसीच्या वॉर्डमध्ये काय आलं की पुढच्या एका आठवड्यामध्ये प्रोजेक्शन मध्ये असं दिसून आलंय की इथे हवेची जी गुणवत्ता आहे ही कमी होणार आहे, ही खालावली जाणार आहे, तर तिथे मला इमिडिएट तिकडे मेजर्स घेता येतील की कंट्रोल मेजर्स घेता येतील. बरोबर. तर ही साधी बेसिक गोष्ट आहे पण कोणी केली नाही. पण आमच्या एमपीसीबी तर्फे ऑलरेडी त्याच्यावर काम सुरू आहे. उद्याच्या हिवाळीमध्ये म्हणजे ऍटलिस्ट लवकरात लवकर हा फोरकास्टिंग मॉडेल आपण आपल्या स्तरावर 100% सुरू करणारच आहोत. पण अशी प्रामाणिक इच्छा आहे की हे देशभरामध्ये लागू झालं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे खरं तर ते खूप धक्कादायक होतं आमच्यासाठी की म्हणजे असं कोणी आम्हाला सांगितलं नाही की ती आम्ही आता हवा म्हणजे काय की आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर घेणार जी आहे ती हवा. पण तुम्ही म्हणालात ह्याचा कुठला फक्त विचार करता सबवेज मध्ये, मॅरेज हॉलमध्ये, सिनेमा थिएटरमध्ये इंडोर एअर क्वालिटी आहे त्याच्याबद्दल विचार का नाही करत. ते आम्हाला असं फारच धक्कादायक वाटलं की बाबा आम्ही याचा कधी विचारच नाही केला. आणि ते असं तुमचं म्हणणं आहे की असं पाहिलं जातं की ते तर हवेची गुणवत्ता फारच वाईट आहे. आज आपण 24 तास एसी मध्ये असतो किंवा मग एसी मध्ये नसतो तरी आपण इंडोर मध्ये असतो. तर अशा ऑलरेडी आपल्या एमपीसीबीच्या स्टडीज आहेत. इतर राज्यामध्ये सुद्धा स्टडी केलेल्या आहेत, जगभरामध्ये स्टडी केलेल्या आहेत. आज जरी किती बाहेरची हवाची क्वालिटी AQI लेवल घसरली असेल तरी ती आतल्या हवेपेक्षा बेटर आहे. बरोबर. म्हणजे आज आपली इंडोर एअर क्वालिटी एवढी खराब आहे. आज तुम्ही बघा ना की आपल्या घरामध्ये दर 3 महिन्याला कोण ना कोण आजारी पडतं. अगदी बरोबर आहे, खरंय. आपण दोष कोणाला देतो? आउटडोर एअर क्वालिटी. बरोबर. पण कधी आपण इंडोर एअर क्वालिटी ही आपल्याकडे तो स्टडी आहे काही ठराविक ठिकाणी म्हणजे आपल्या ऑफिसचं एमपीसीबीचं हेडक्वार्टर आहे, तिकडचं स्टडी आहे माझ्याकडे. खरंय. तिकडची स्टडी जर आम्ही जेव्हा पाहिली ती बाहेरच्या एअर क्वालिटी पेक्षा इंडोर एअर क्वालिटी वॉज वर्स्ट. बरोबर. पण ह्याच्यावर सुद्धा काम करणं फार गरजेचं आहे. पण हे करत असताना बघा जोपर्यंत जनतेमध्ये कुठे ना कुठे भीती निर्माण होणं फार गरजेचं आहे. शेवटी तुमच्या हेल्थवर परिणाम होतोय. म्हणजे तुम्ही STP बद्दल बोला, तुम्ही घनकचराबद्दल बोला, तुम्ही एअर क्वालिटी बद्दल बोला, तुम्ही इंडोर एअर क्वालिटी बद्दल बोला, हा जेव्हा तुमच्या आरोग्यावर ह्याचा जेव्हा परिणाम होतो म्हणजे ऑलरेडी होतोय, सुरू झालेला आहे, तेव्हा कुठेतरी सगळे सिरियसली घेतील. म्हणजे साधं उदाहरण देतो, म्हणजे हे पण प्रत्येक माझ्या डिस्कशन मध्ये मी बोलतो, सेग्रिगेशन ऑफ वेस्ट. ते तर मेजर. म्हणजे मी त्याच्यावर एवढा एम्फेसिस मी कुठल्याही गोष्टीवर केला असेल त्याच्यावर केलंय. सेग्रिगेशन ऑफ वेस्ट म्हणजे आपण सेग्रिगेट नाही केल्याने ह्याचा दुष्परिणाम काय होतो तुमच्या हेल्थवर. बरोबर. हे फक्त जर आपण माझ्या प्रिव्हियस डिस्कशन मध्ये बघितलं, मी आता पण सांगतो की आपण सेग्रिगेट नाही केलं हे डायरेक्ट इन्सिडेंटल म्हणजे जाळ्यानंतर काय होतं की किती काही कंट्रोल केलं त्याचे फ्युम्स तर होतातच. फ्युम झाले तर कुठे जातात ते वातावरणामध्ये. अगदी बरोबर. ते इनडायरेक्टली तुम्ही तेच इनहेल करणार आहात. सगळ्यांना काय वाटतं की आज मी एमपीसीबीचा चेअरमॅन आहे तर मला काही वेगळी हवा नाहीये. एक सामान्य नागरिक आहे त्यांना काही वेगळी हवा नाहीये. बरोबर. आज संजयजी आपण आहात, तुम्हाला काही वेगळी हवा नाही, हवा सगळ्यांना कॉमनच आहे. म्हणजे एखादा मर्सिडीज मध्ये फिरणारा जरी व्यक्ती असेल किंवा मुख्यमंत्री महोदय कोणी असो, हवा सगळ्यांना कॉमनच आहे. बरोबर. म्हणजे जे काम मला करायचंय तेच काम सामान्य नागरिकांनी सुद्धा केलं पाहिजे. बरोबर. असंच मला तो बिहेवियर चेंज आणणं फार गरजेचं आहे. तुमचं म्हणणं होतं की हे आपण जे काम करतो ते आत्ता पुरतं नाहीये, भविष्यातला सक्षम भारत किंवा माननीय मोदीजींच्या मनातला विकसित भारत 2047चा कधी उभा राहील की या ठिकाणचा युथ तेवढा सक्षम असला पाहिजे आणि त्याला या पर्यावरणाची जाणीव असली पाहिजे. याकरता आपण मोठं काम करताय आणि एक वेगळ्या पद्धतीने शैक्षणिक पद्धतीने एक सगळ्या विद्यापीठ संकुलांना एकत्र येऊन काहीतरी करताय. हे फार खूप छान आहे, जबरदस्त आहे. ते थोडं सांगा आम्हाला. नाही, एक तर संजयजी की एक जे पुन्हा की माइंडसेट की फक्त 10 ते 5 नाही, जसं आमचे शिंदे साहेब ऑलमोस्ट 24 आवर्स अवेलेबल आहे. आपले आदरणीय प्रधानमंत्री महोदय हे सुद्धा ऑलमोस्ट 24 आवर्स काम करतात. बरोबर.
तर त्यांच्या पेसला आपण मॅच तर करू शकत नाही, हो. पण कुठेतरी त्यांना जर आपण सपोर्ट सिस्टम बॅकएंडला जे आपण काम करतोय आपण ते 9 to 5 वाला आपलं चालणारच नाही, म्हणजे बरोबर. कोणाचंच नाही चालणार. बरोबर. म्हणजे मग ते 6 वाजू द्या 7 वाजू द्या, किती वाजू, जोपर्यंत मला जो टास्क दिलेला आहे तो मी कम्प्लीट करत नाही, त्या बरोबर. दिवसाचा टास्क, बरोबर. तोपर्यंत मी माझं काम संपवत नाही. तर हा सुद्धा माइंडसेट प्रशासनामध्ये आणणं फार गरजेचं आहे. पण आपण जो विषय मांडला की जो युथ आहे, जो पुढची पिढी आहे, तर त्यांच्यामध्ये एन्थुझियाझम आहे हो. की त्यांना काहीतरी करायचंय, त्यांना काहीतरी नवीन करायचंय, त्यांना बरोबर. काहीतरी बदल घडवायचे. पण त्यांना बरेचसे युवक ना हे भरकटले जातात, हो. त्यांना डिरेक्शन नसतं. अडचण अशी आहे की आताचं जे युथ आहे म्हणजे झेनझी, हो झेन्झी, हो. हा कुठेतरी कन्फ्युज आणि भरकटलेला आहे. ते गोष्ट खरी आहे. आणि आता मिलेनियल्स म्हणजे आम्ही सुद्धा काही सगळेच काही शाणे नाही आहोत, म्हणजे तर त्यातले सुद्धा बरेच असे आहेत जे अजूनही भरकटलेले आहेत. म्हणून ह्या युथना म्हणजे मिलेनियल असो झेनझी असो, ह्या युथना एक चांगलं डिरेक्शन देणं फार गरजेचं आहे. ह्याचं एक उदाहरण देतो, म्हणजे ही माझ्या डोक्यात कल्पना आपणही होतात. हो. आपण एक इंटरॅक्शन साठी गेलो, सिटीजन सिटी इंटरॅक्शनला गेलो. हो, साऊथ मुंबईला. हो. तर तिथे जे प्रश्न जनतेतून आले, म्हणजे खरंय. नॉर्मल पब्लिक, कोण सीए आहे, कोण कॉलेजचे स्टुडंट आहे, कोण हाऊस वाईफ आहे, कोण डिझायनर आहे, कोण आर्किटेक्ट आहे, त्यांच्याकडून जे आपल्याला प्रश्न आले, अगदी बरोबर. आपण म्हणलो की ह्यांना ऍक्च्युली कळतं. हो हो हो. आपण जनतेला मूर्ख समजत होतो, खरंय. त्यांना यातल्या टेक्निकल गोष्टी कळत नाही, पण नाही त्यांना कळतं. अवेअरनेस खूप आहे त्यांच्यामध्ये. म्हणून मला असं तेव्हा मनात आलं की आपण ह्या अवेअरनेस संदर्भात या युथना घेऊन आपण हा कॉन्स्टंट डायलॉग केला पाहिजे. म्हणून ते जेव्हा मनात आलं तेव्हा आपल्याला कल्पना असेल, आपण कोल्हापूरला एका युनिव्हर्सिटीमध्ये आपण डायलॉग केला, त्याचबरोबर आपण नवी मुंबईमध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये डायलॉग केला. तर असे हे मल्टिपल डायलॉग्स आपण आता करतोय. आणि तिकडच्या युथना तिकडचे प्रश्न काय आहेत, बरोबर, कोल्हापूरचे प्रश्न वेगळे आहेत, नवी मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत, असे महाराष्ट्रामध्ये मेन सिटीजचे जे आपण प्रश्न घेतले तर प्रश्न वेगळे आहेत. म्हणून ह्या युथना कुठेतरी चॅनलाइज करणं फार गरजेचं आहे. आणि ह्याच अजून एक पुढचं स्टेप म्हणजे आता मी अगोदरच म्हटलं सेग्रिगेशन ऑफ वेस्ट. तर आताच्या युथना ते कळतं. म्हणजे आज आम्ही मिलियन असो झेनझी सुद्धा असो, बरोबर, जर एखादा टिश्यू किंवा रॅपर युज केला तर आपण तो रस्त्यावर फेकत नाही, आम्ही आमच्या खिशात ठेवतो. आणि मग कुठेतरी जाऊन मग तो डस्टबिन मध्ये टाकतो. तुमच्या सवयी ज्या पुढे कंटिन्यू झालेल्या आहेत तो ब्रेक करणं एवढं सोपं नाहीये. बरोबर. पण मी तुम्हालाही दोष देणार नाही, तेव्हा ती प्रायोरिटीज नव्हती. तेव्हाची प्रायोरिटी काय होती, म्हणजे पाणी, म्हणजे तेव्हा दुष्काळ होता, बरोबर, आणि आता अतिवृष्टी आहे. खूप मोठा फरक, 360 डिग्री चेंज झालेला आहे. खूप. तर तुमच्या काळाची ती प्रायोरिटी नव्हती. तेव्हा जॉब सिक्युरिटी, बरोबर, तेव्हा स्टार्टअप्स नावाचा कॉन्सेप्ट काहीच नव्हतं. आता जे मिलेनियल्स आहेत आणि झेनझी आहेत हे फक्त स्टार्टअप्स आहेत. त्यांना जॉब म्हटलं की नाही, 9 to 5 कोणाला काम करायचं नाही, बरोबर, मी स्टार्टअप आहे, बरोबर. जे काय त्याचं भविष्य होईल ते होईल. पण हा जो बदल आहे, म्हणजे जे सेग्रिगेशन बद्दल मी म्हणत होतो, तर त्याच्यामध्ये ही युवा पिढींनी पुढे येऊन जे त्यांनी काम करायला सुरुवात केलेलं आहे. आज तुम्ही बघा ना, जेव्हा आपण कुठल्याही क्लीनअप साठी जातो, खरंय, मेजॉरिटी युवा पिढी ही धावून येते, लगेच त्यांना ते गांभीर्य कळालेलं आहे. आणि तेच ते घरामध्ये सुद्धा अंमलबजावणी करतात. म्हणजे मी प्रत्येक माझ्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा डिस्कशन मध्ये सांगतो की माझ्या मुलीचं उदाहरण देतो. खरंय. ती सुद्धा आज 5 वर्षाची, ती शाळेतून शिकून येते, बरोबर. तर हे जे बदल युथ मध्ये घडत आहेत, पण जसं मी म्हणालो की मेजॉरिटी युथ अजूनही भरकटलेला आहे, तर त्यांना चॅनलाइज करणं फार गरजेचं आहे. कॉज आज युथ साठी फक्त एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनच एक भाग नाहीये, बरोबर, पण आपल्याला कल्पना असेल की एक सर्क्युलर इकॉनॉमी पण आपण काम करतोय. म्हणजे जो स्टार्टअप मध्ये त्यांना जो इंटरेस्ट आहे, बरोबर, तर सर्क्युलर इकॉनॉमी मध्ये त्यांना सुद्धा एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ते सुद्धा आम्ही ते युथना सांगतो. बरेचसे युथ फार स्मार्ट आहेत, म्हणजे त्यांना माहितीये एक तीर से 2 निशाण, बरोबर. मी पर्यावरणाचं जतन पण करतोय, प्लस माझ्या केशाला 2 पैसे सुद्धा मिळतात, बरोबर. का नाही, का वाईट आहे त्याचे. आणि आम्ही
इनफॅक्ट आम्हाला हे एनकरेज करायचंय हो. की जास्तीत जास्त लोकांनी हे करावं. आज त्यांना 2 गोष्टी करता येतात, की एक तर पर्यावरणाचं जतन, हो त्याचबरोबर त्यांना एक इन्कम सोर्स पण जनरेट होतं. बरोबर. म्हणजे त्याचं एक साधं उदाहरण मी देतो, हम्म, की आज इथे आपण मालेगाव सारख्या छोट्या शहरामध्ये हम्म. ते एवढं मोठं रिसायकलिंगचं हब तयार झालेलं हो. आहे. म्हणजे आज देशातल्या हो मेजॉरिटी चटाई ह्या त्या मालेगावतून येतात. बरोबर म्हणजे तुम्ही जे प्लास्टिक जे रिसायकल बिन मध्ये जे टाकता खरंय. ते तिकडे सेग्रिगेट होतं आणि हम्म. त्याच्यानंतर आपल्या चटाई बनतात. हो तर अशा अनेक ऑपॉर्च्युनिटीज आहेत ज्याच्यातून आपल्याला इन्कम सोर्स सुद्धा जनरेट होतो. म्हणजे हे फक्त मी एक छोटं उदाहरण दिलं. आणि जर मोठ्या स्केलवर आपण बघायला गेलो तर आज जे आपले रेल्वेचे डब्बे आहेत, हा ट्रॅक्स आहेत, हे काय होत आहे, ह्याच्यावर हो. तुमच्या फ्युचरच्या गाड्या वगैरे बनतायत. बरोबर. तर हा कुठेतरी बदल जो घडतोय, म्हणजे मोठ्या स्केलवर असो किंवा मग छोट्या स्केलवर असो. अजून एक छोटं उदाहरण म्हणजे ठाण्यातलंच उदाहरण देतो. हो तर ठाण्यामध्ये एक एनजीओ आहे, आता मला नाव आठवत नाहीये. ती एनजीओ काय करते, हो जे तुमचे आता आपल्या मेडिसिन असतात, हो तुम्हाला डॉक्टर देतात कोर्स 7 दिवसाचा. बरोबर. आपण जर बरे झालो 3-4 दिवसांनी, हो तुम्ही 3 ज्या गोळ्या उरलेल्या असतात टाकून देतो कचऱ्यात. तुम्ही कचऱ्यात टाकून खरंय. देता. ही एनजीओ काय करते, हो ते जे अनयुज्ड अनएक्सपायर्ड जे औषधं आहेत हे कलेक्ट करते. हे कलेक्ट करून जे त्याचं रिसायकलर आहेत हे त्यांच्याकडे देते. बरोबर. ही जेव्हा मी ऐकलं, मी बोललो हे म्हणजे हे याच्यावर कोणी विचारच नाही केला नाही. विचारच नाही आणि केला. असे मी 99% 100% प्रत्येक घरामध्ये अनयुज अनएक्सपायर्ड मेडिसिन पडलेले असतात. आपल्याला कल्पना की प्रत्येक मी इनफॅक्ट माध्यमांची जेव्हा इंटरॅक्शन करतो किंवा त्यांच्यावर कुठलेही कॅम्पेन रन करतो, एक तर माझं प्रामाणिक मत आहे की हे कॅम्पेन फक्त 2 दिवस 3 दिवस 7 दिवस, म्हणजे नवरात्री असो तर 9 दिवस, गणपती असो 11 दिवस, त्याच्यापर्यंत सीमित नाही राहावं. बरोबर. आपण 365 डेज हो हे कॅम्पेन रन केले पाहिजे. आपलं बिहेवियरल चेंज आणि अवेअरनेस हे आपण दररोज जोपर्यंत लोकांना सांगणार नाही तोपर्यंत बदल होणार नाही. आणि म्हणून हे कॅम्पेन आपण 365 डेज रन केले पाहिजे. आणि जर 365 डेज आपण ते कॅम्पेन रन केले तर आपल्यामध्ये पर्यावरणपूरक गोष्टी करण्याचा जो हाव येतो, बरोबर, हा तो 365 डेज येईल. नाही की फक्त मी गणपती आलो तरच मी पर्यावरणपूरक मूर्ती घेऊन आलो खरंय. म्हणजे माझं पूर्ण वर्षभर पर्यावरण बरोबर आहे. असं कुठेतरी नाही झालं पाहिजे. म्हणजे आता तर पुढे जाऊन मी तेही म्हणेन की आपण कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे की साधा माझा वाढदिवस सुद्धा असेल, हो ते काल तुम्ही म्हटलं बापरे खूपच छान होतं तो वाढदिवस सुद्धा पर्यावरणपूरक विचार आपण केला पाहिजे. पण आम्ही लगेच करायला लावलं. तुम्ही जेव्हा असा हा प्रश्न आम्हाला खरं अरे आपण आपला वाढदिवस पर्यावरणपूरक कधीच नाही करत. आपण जे आणतो 90% त्यामध्ये पर्यावरणपूरक काहीच नसतं. तुम्ही आपण सिंगल यूज प्लास्टिक युज करता, तुम्ही ते रबरचे फुगे युज करता, खरंय काहीच नसतं. हो काहीच नसतं. अगदी बरोबर. म्हणून ते उपदेश देण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि मी त्यावर असं म्हटलं तर ते घरी नाही केलं तर आम्ही कुठे हॉटेलमध्ये केलं, तुम्ही म्हणता तो कचरा शेवटी लँडफिल साईडलाच जातो ना. करेक्ट. त्याच्यामध्ये सॅग्रिगेशन ते कोणी करत नाही. कोणीच करत नाही. आज जो वेट वेस्ट जो जातो, हो हा वेट वेस्ट त्या हॉटेलमधून कुठे जातो. खरंय. आज महानगरपालिका म्हणून किंवा प्रत्येक कॉर्पोरेशन म्हणून ते त्यांच्या लेवलला करतायत गोष्टी. पण त्यांना जोपर्यंत आज नागरिक म्हणून जर मी मदत नाही केली तर ते सक्सेसफुल होणार नाही. आणि कुठेतरी आपण आपली मेंटॅलिटी जोपर्यंत चेंज करत नाही, फक्त दोष देण्याची की महानगरपालिका हे करत नाही ते करत नाही, आपण काय करतोय महानगरपालिकेला मदत म्हणजे ऍटलिस्ट आपलं कर्तव्य जे आहे हे आपण तरी ते सिटीजन अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हाच जो बदल आहे हा आपण इतर देशामध्ये बघतो. बरोबर. म्हणजे आज जग फिरलेलं आहे, हो परदेशात राहिलेलो सुद्धा आहे. तर हा जो सिटीजन अवेअरनेस आहे हा जोपर्यंत जनतेमध्ये येत नाही, असं नाही म्हणत की कोणामध्येच नाहीये, पण मेजॉरिटी जनतेमध्ये, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो पब्लिक मुवमेंट जोपर्यंत होत नाही बरोबर तोपर्यंत हा बदल घडणार नाही. बरोबर. म्हणजे अशा अनेक प्रिव्हियस उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये पब्लिक मुवमेंट झाल्यानंतर त्या अंमलबजावणी झालेल्या त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. पण त्याच्यामध्ये परत तिथे कुठे वेस्ट होणार नाही, तिथे कचरा होणार नाही, तिथे सॅग्रिगेशन होईल, प्लास्टिक कचरा वर जाणार नाही. मग आता परत तो अवेअरनेस परत शहरांपर्यंत जाईल, गावांपर्यंत जाईल. बरोबर. त्याचाही फायदा त्या ठिकाणी होईल. आणि शेवटी किती काय झालं तरी आपल्याला आपला हेरिटेज जपणं फार गरजेचं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ आहेत. बरोबर. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जर त्यांची कुठली आठवण जर आज मी एक युवा म्हणून जर जपू शकलो नाही तर मी पुढच्या पिढीला काय दाखवेन. म्हणून त्याचं जे एमपीसीबी म्हणून जे आपल्याला शक्य आहे ते आपण करणारच आहोत.
पण प्रत्येक युवा पिढीला एवढंच मी अजून एक आव्हान देईन की आपण आपली हिस्ट्री जपावी. आपण जे फक्त महाराजांबद्दलच नाही पण इतर जे काही आपली हिस्ट्री आली आपण हिस्ट्री जपली पाहिजे. पुढच्या पिढीला आपल्याला ते पास ऑन करणं फार गरजेचं आहे. आज आपण प्रत्येक वेळेला विरोध व्हायचा की आपण महाराजांच्या पुतळ्याला एवढे पैसे घालवतो, हे करतो, ते करतो. मी 100% सहमत आहे की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य जो प्रतिमा आहे ही प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक गल्ली बोळ्यामध्ये असली पाहिजे, आठवण म्हणून की छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने राज्य केलं. जे रयतेचं राज्य आणि निसर्गाची काळजी घेणारं राज्य होतं. एक स्वराज्य कसं असावं त्याचं. कारण रयतेला त्यांनी आज्ञापत्र त्या काळी लिहिलं होतं की मी झाड तोडलं तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने झाडं लावा. पण हे सगळं करताना ना तुम्ही असं चिंतन वगैरे मनन म्हणजे पाहिल्यानंतर असं मला एकदम वाटत नाही काहीतरी, पण तुम्ही कायम बॅकएंडला चालू असतं. कारण त्याचा प्रत्यय आम्हाला असा आला की आम्ही म्हटलं आपल्याला असं काहीतरी कॅम्पेन करणं आवश्यक आहे, आपण ते हे करतो ते करतो. ते म्हटलं असं नाही, मग त्याला तुम्ही काहीतरी छान एक नाव दिलं, शहाणपण देगा देवा. करेक्ट. आणि मग ते तुम्ही म्हणता ह्याच्या माध्यमातून खरं शहाणपण देगा देवा अशीच मागायची वेळात आमच्यावर आले की देवा तूच मला वाचव, नाही तर कचरा कसा सापडणार. म्हणजे खरं म्हणजे आता देवानीच शहाणपण आपल्याला द्यावं लागेल. बिकॉज देवाची पूजा करताना म्हणजे आत्ताचा गणपती उत्सव आपण साजरा केला बऱ्यापैकी पारंपरिक पद्धतीने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला. पण नवीन काहीतरी सुरू झालं, प्लास्टिकची फुलं आली. म्हणजे हे नवीन सुरू झालं. म्हणजे आपण देवानी खरंच शहाणपण देवा की आपण एवढं पण आळस पण करायचा की आपण 11 दिवस बाप्पा आपल्या घरी होते, त्याच्यात पण आपण तुम्ही प्लास्टिकची फुलं लिहिता तिकडे. बरोबर. तर म्हणून ते कॅम्पेनचं नाव की देवा शहाणपण दे, आम्हाला शहाणपण दे. म्हणजे एवढा शॉर्टकट तरी माणसाने नाही मारावं. म्हणजे आपण जर का विचार केला ना मनसंवादचा तर शहाणपण देगा देवा बरंच काही सांगून जातो की बाबा मी वयाने वाढलो, मी खूप काहीतरी स्थिर स्थावर झालो, मला घर आलं, गाडी आली, माझ्या मुलांची लग्न झाली, नातवंड झाली आणि आता मला खूप काहीतरी स्तरी आले. पण नाही तरी पण सिद्धेश कदम साहेब म्हणतात शहाणपण देगा देवा. कारण हे सगळं तुझ्या करता आलं, निसर्गासाठी उत्तरदायित्व म्हणून तू काय स्वीकारलंस. तर शहाणपण देगा देवा याच ह्याच्या खाली कोट खाली मला वाटतं आपण इथून स्वल्पविराम घेऊया मनसंवादमध्ये. आपण दिलखुलास आलात आणि खूप छान गप्पा मारल्यात आणि आम्हाला सांगितलं शहाणपण देगा देवा. तर खरंच शहाणपण देगा देवा. थँक्यू.